नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना नोव्हेंबर महिन्याचे 2,500 रुपये अपेक्षित होतं, परंतु अनेक लाभार्थ्यांनी त्या कार्यालयामध्ये कागदपत्र देऊन सुद्धा त्यांना फक्त 1,500 रुपये जमा झाले. त्यांचे 1,000 रुपये या ठिकाणी प्रशासनाने पेंडिंग ठेवलेले आहेत. मागच्या महिन्यामध्ये अशा अनेक लाभार्थी आहेत की त्यांना 1,000 रुपये पेंडिंग ठेवले होते आणि त्यांना पुढील हप्त्यामध्ये ते इन्क्लूड केले जाणार असं सांगण्यात येत होतं. परंतु मित्रांनो, या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा त्यांना फक्त आणि फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत. या महिन्याचे सुद्धा 1,000 रुपये प्रशासनाने थांबवलेले आहेत. मागच्या महिन्यामध्ये सुद्धा जे 1,000 रुपये होते ते सुद्धा थांबवले आहेत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत की सर, आम्हाला मागील महिन्याचे जे काही 1,000 रुपये आहेत आणि या महिन्याचे 1,000 रुपये आहेत, असे 2,000 रुपये येणार का? तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, कोणत्याही प्रकारचे हे थकीत अनुदान तुम्हाला मिळणार नाही, लक्षात ठेवा. कारण मागच्या महिन्यामध्ये जे 1,000 रुपये होते ते तुम्हाला या महिन्यामध्ये देणार होते असं सांगण्यात आलं होतं, परंतु ते सुद्धा दिलेलं नाही. आणि मंत्रालयाच्या स्तरावरती माहिती घेतली असता त्यांना सुद्धा त्याविषयी कोणत्याही प्रकारचा शासनाचा आदेश नाही की राहिलेले पैसे जे आहेत ते पैसे देण्यात यावे. त्याचबरोबर या महिन्याचे सुद्धा 1,000 रुपये बाकी आहेत, त्या संदर्भात सुद्धा याच पद्धतीचं वातावरण असणार आहे, याच पद्धतीचा नियम असणार आहे. त्यामुळे राहिलेले जे तुमचे 1,000, 2,000 रुपये ते मिळणार नाही. मागच्या महिन्याचे 1,000 रुपये बाकी आहेत, या महिन्याचे 1,000 रुपये बाकी आहेत. मग आम्हाला पुढच्या महिन्यामध्ये 2,500 रुपये तरी मिळतील का? मिळणार, पण कधी मिळणार? तुमची DBT KYC पूर्ण झाली असेल तरच. तुम्ही सांगाल सर, आमची DBT KYC सगळं काही पूर्ण आहे, मग पैसे का थांबले नाही? तर याच्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुमची DBT KYC पूर्ण झाले का नाही हे चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही ॲपमध्ये ज्यावेळेस KYC किंवा DBT करताय तो पार्ट पूर्ण वेगळा आहे. आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्यासाठी जो सामाजिक न्याय विशेष विभागाचा तहसील लेवलचा जो पोर्टल आहे त्या पोर्टलवरती KYC सक्सेसफुल, DBT सक्सेसफुल झालेली आहे किंवा आता DBT सक्सेसफुल असेलच, काही अडचण नाही. पण KYC सक्सेसफुल जर झाली नसेल, त्या ठिकाणी स्टेटस इनॲक्टिव्ह जर दिसत असेल, तरी सुद्धा हे तुमचे पैसे तुम्हाला नोव्हेंबरमध्ये 2,500 रुपये मिळणार नाही. अनेक लाभार्थी असे आहेत की त्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा झाले होते, त्यांनी DBT KYC करून घेतली, तहसील कार्यालयामध्ये जाऊन बसून सगळं काही अप्रूव्हल करून घेतलं आणि त्यांना या महिन्यामध्ये 2,500 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. घरी बसून फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करून किंवा व्हॉट्सअपवरती आलेले मेसेज वाचून फायदा नाही. लोकांवर किती विश्वास ठेवला पाहिजे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आम्ही सुद्धा असेल तरी सुद्धा माझ्यावर किती विश्वास ठेवला पाहिजे याच्यावरती सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला ग्राउंड लेवलला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये वेगळं वातावरण असतं. मी जेव्हा काम करतो ते संपूर्ण महाराष्ट्राला गठीत धरून किंवा महाराष्ट्राला विचार करून व्हिडिओ बनवत असतोय. त्यावेळी तुमच्या ग्राउंड लेवलला काय वातावरण हे याचा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे. जरी सुद्धा आम्ही सांगत असलो पैसे येतील आणि पण तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जर वेगळंच जरी वातावरण असेल तरी सुद्धा ते पैसे थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारांना भेटून तुमचं जे काही पेंडिंग काम आहे ते पूर्ण करून घ्यायचे. पोर्टलवरती तुमची माहिती अपडेट चेक करून घ्यायची. नाहीतर मात्र जे डिसेंबर महिन्याचे जे तुमचे 2,500 रुपये आहेत ते सुद्धा येणार नाही आणि फक्त तुम्हाला 1,500 रुपये येतील, 1,000 रुपये तुमचे पेंडिंग ठेवले जातील. अशा पद्धतीने मित्रांनो, आत्ता तुम्हाला 1,000 रुपये, 1,000 रुपये, 2,000 रुपये मिळणार का याविषयी माहिती देण्यासाठी ही व्हिडिओ बनवली होती. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.